संध्याकाळची वेळ झाली की आपल्याला काहीतरी चटपटीत आणि झणझणीत खायची इच्छा होते, बरोबर ना? मग रोज रोज तेच पोहे किंवा चिवडा खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण बनवणार आहे कोलकात्याची अतिशय प्रसिद्ध आणि बघताक्षणी तोंडाला पाणी आणणारी झालमुरी. अगदी कोलकात्याला मिळते त्या पद्धतीची योग्य मसाल्यासह आणि घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यात ही कशी बनवायची ते आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवूया. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मी अंजली टेस्टी मेनूमध्ये तुमचं स्वागत करते. झालमुरी बनवायच्या आधी आपण एक झालमुरीचा सिक्रेट मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी गॅसवर पॅन ठेवायची आणि ती हलकीशी गरम झाली की त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे. इथे जिरं खमंग सुगंध येईपर्यंत छान भाजून घ्यायचं आणि त्याचा थोडासा कलर पण चेंज झाला पाहिजे एवढं आपल्याला इथे जिरं भाजून घ्यायचं आहे. आणि जिरं भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बडीशेप टाकायची आहे, धने टाकायचे इथे आणि 2 हिरव्या विलायची टाकायच्या आहेत. आणि हे व्यवस्थित आपल्याला खमंग सुगंध येईपर्यंत परत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आणि थोडासा कलर पण या मसाल्याचा चेंज झाला पाहिजे, फक्त मसाले करपले नाही पाहिजे हे लक्षात ठेवायचं. आणि मीडियम फ्लेमवरच आपल्याला मसाले छान भाजून घ्यायचे आहेत. आणि मसाले व्यवस्थित भाजल्यानंतर ते आपल्याला गार करायचे आहे आणि त्यानंतर आपण मसाला तयार करून घेऊया. मसाला थंड होईपर्यंत आपण बाकीचे साहित्य कापून घेऊ. इथे आपल्याला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर कोथिंबीर आपल्याला इथे बारीक चिरायची आहे. टमाटा आपल्याला इथे लागेल बारीक चिरलेला आणि हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे बारीक चिरलेल्या. आणि ही रेसिपी कोलकात्याची एकदम फेमस आणि स्पायसी चटपटीत रेसिपी आहे. तुम्ही एकदा ही नक्की ट्राय करा. आपली जी साधी भेळ असते त्यापेक्षा या रेसिपीची टेस्ट एकदम वेगळी आहे. यामध्ये काही वेगळे इन्ग्रेडियंट्स वापरतात त्यामुळे याची टेस्ट एकदम भारी लागते. इथे कांदा आपला व्यवस्थित चिरून झाला आहे. त्यानंतर जो आपण मसाला भाजून घेतला होता तो पण आपला थंड झालेला आहे. तो मिक्सरला आपल्याला जाडसर इथे भरडून घ्यायचा आहे. एकदम पावडर नाही करायची. या पद्धतीने बघा जाडसर आपल्याला मसाला इथे तयार करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आता आपण झालमुरी करायला सुरुवात करूया. त्यासाठी स्टीलचा एक मोठा गंज घ्यायचा, त्यामध्ये क्रिस्पी असलेले मुरमुरे टाकायचे. नंतर मार्केटमध्ये चनाचोर असा हा विकत मिळतो, मी तो रेडीमेडच घेतलेला आहे इथे. तो आपल्याला इथे वापरायचा आहे. आणि तो मार्केटमध्ये इझिली विकत मिळतो, 10-1 रुपयाचं पॅकेट मिळतं. त्यानंतर आपल्याला फरसाण घ्यायचं आहे मिक्सचर, ते ह्याच्यामध्ये वापरायचं आहे. आणि मी काळे चणे भिजवून त्याला मीठ टाकून उकळून घेतलेले आहेत, ते टाकायचे. नंतर पांढरे वटाणे पण मी मीठ टाकून उकळून घेतले आणि या रेसिपीमध्ये पांढरेच वटाणे वापरायचे. त्यांनी एक छान वेगळा फ्लेवर येतो आणि पांढऱ्या वटाण्याला एक वेगळी टेस्ट असते. कांदा टाकायचा आहे, टमाटे टाकायचे बारीक चिरलेले, हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे टाकायच्या आहे. नंतर थोड्याशा तेलामध्ये परतवलेले शेंगदाणे टाकायचे आहे, छान क्रिस्पी होईपर्यंत परतवलेले आहेत ते. त्यानंतर उकळलेला बटाटा थंड करून आपल्याला इथे वापरायचा आहे. आणि खोबरं इथे आवर्जून तुम्ही टाका, त्याने एक छान वेगळी टेस्ट येते. आणि तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर ते टाकायचं. नंतर काळं मीठ टाकायचं चवीनुसार. काश्मीरी तिखट टाकायचं आहे, मी इथे 2 चमचे वापरलेला आहे. त्यानंतर जो आपण भाज्या मसाला सिक्रेट बनवलेला होता तो टाकायचा आहे. आणि पांढरं मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आणि हे सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं. आणि मी जे काश्मीरी तिखट टाकलेलं आहे, तुम्हाला आणखी स्पायसी पाहिजे असेल तर 1 चमच काश्मीरी तिखट आणि 1 चमच आपलं रेग्युलर तिखट टाकलं तरी चालतं. हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये जे सिक्रेट इन्ग्रेडियंट्स म्हणजे लोणच्याचं इथे तेल टाकायचं आहे आपल्याला कैरीच्या, आणि कैरीच्याच लोणच्याचा मसाला टाकायचा आहे. याने एक वेगळा फ्लेवर येतो आणि टेस्ट पण एकदम खूप छान लागते. आपली जी साधी भेळ असते त्या भेळपेक्षा खूप फरक असतो या रेसिपीमध्ये. आता हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि छान मिक्स करायचं. जोपर्यंत सर्व मसाले एकत्र होत नाही तोपर्यंत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे.
त्यानंतर त्यामध्ये बारीक शेव टाकायचे आणि चाट पापडी टाकायची आहे. हे दोन्ही सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतरच टाकायचं. नंतर लिंबाचा रस टाकायचा आहे तुमच्या आवडीनुसार. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप मस्त लागते. आणि ज्या लोकांना स्पायसी खूप आवडतं त्या लोकांसाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सर्वात शेवटी कोथिंबीर टाकायची आहे भरपूर. कोथिंबीर टाकल्यानंतर परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि ही रेसिपी एका कागदाचा कोन बनवून त्यामध्ये सर्व केली जाते. तर मी त्याच पद्धतीने ही रेसिपी सर्व करणार आहे. तुमच्याकडे जर फ्रेश कोकोनट असेल तर तेच वापरा. या रेसिपीमध्ये फ्रेश कोकोनटच वापरलं जातं. माझ्याकडे ते नव्हतं म्हणून मी ते ड्राय कोकोनट वापरलेलं आहे. इथे आपली टेस्टी, स्पायसी आणि चटपटीत अशी झालमुरी तयार झालेली आहे. आता आपण ती कागदाच्या कोनमध्ये सर्व करूया. आणि झालमुरी सर्व केल्यानंतर त्यावर पापडी ठेवायची, लिंबाची फोड ठेवायची आहे, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि नारळाचे काप ठेवायचे. इथे आपली टेस्टी झालमुरी तयार झाली आहे. बनवा आणि एन्जॉय करा. ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा.